पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या 2 दिवस चाललेल्या मुलाखती संपन्न झाल्या। ढोलताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतींना उत्साहात सुरुवात झाली। दरम्यान पक्षाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातही बदल करण्यात आला। यावेळी प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या। महापालिकेसाठी येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमालाही गुरुवारपासून प्रारंभ झाला। निवडणुकीत पक्षांची धुरा सांभाळणारे वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, निवडणूक निरीक्षक गेव आवारी आणि अनंत देशमुख, प्रवक्ते अनंतराव गाडगीळ, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांच्यासह अन्य सदस्यांच्या निवड समितीने मुलाखती घेतल्या। मुलाखतीसाठी काँग्रेस भवन येथे इच्छुकांची समर्थकांसह गर्दी झाली होती। ढोल ताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि गाड्यांच्या ताफ्यांच्या मदतीने इच्छुक काँग्रेस भवनात दाखल होत होते। इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे काँग्रेस भवनाच्या परिसरात वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता। गेल्या काही वर्षात केलेली विकास कामे, प्रलंबित प्रश्न निवड समितीकडून विचारण्यात येत होते। मुलाखतीवेळी काहींनी तक्रारींचा पाडाही वाचला। प्रभागात अन्य पक्ष मजबूत झाल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले। विशेष म्हणजे कलमाडी यांचा उल्लेखही बहुतांश उमेदवारांकडून करण्यात आला। निवडून येण्याची क्षमता, उमेदवारांची प्रतिमा आणि पक्षांच्या धोरणाची माहिती या निकषांवर या मुलाखती घेण्यात असल्याचे पतंगराव कदम यांनी स्पष्ट करीत मुलाखतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले। यामध्ये सर्वात आकर्षण आणि आदर्श ठरले ते प्रभाग क्रमांक 11 मधील इच्छुक। या भागातील सर्व इच्छुकांनी एकत्रित येऊन कोणत्याही प्रकारची रॅली न काढता, वाहतुकीला अडथळा न करण्याच्या हेतूने आणि कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अत्यंत शांत व शिस्त पद्धतीने मुलाखतीला सामोरी गेले। यामध्ये यांचे नेतृत्व दत्ता बैरट यांनी केले। या संदर्भात बोलताना ते म्हणाले, मी दत्ता बैरट, प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसचा उमेदवार म्हणून इच्छुक आहे। आम्ही सर्व जे काही प्रभाग क्रमांक 11 मध्ये सगळे जे इच्छुक आहेत ते आम्ही एकत्रितपणे आलो। कुठल्याही प्रकारची रॅली वगैरे काढली नाही, ज्या रॅलीमुळे कुठल्याही नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होणार नाही। आम्ही एवढे एकनिष्ठ आहोत की कुठल्याही प्रकारचा त्रास नागरिकांना होणार नाही याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही सगळेजण एकत्रित मुलाखत देत आहोत। आम्ही ज्या काँग्रेस पक्षाला आम्ही असं सांगणार आहे की ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला किंवा ज्या महिलेला, भगिनीला तुम्ही तिकीट द्याल त्या सगळ्यांचा एकत्रितपणे प्रचार करून कोणी बंडखोरी करणार नाही याचं आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। प्रचाराच्या माध्यमातून पण आम्ही एकत्र फिरत आहोत, सगळ्या घरोघरी आम्ही एकत्र प्रचार करत आहोत। त्याच्यामुळे मला असं वाटतं पुणे शहरामध्ये की आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्येच ऐक्य आहे आणि काँग्रेस पक्षाचाच हा बालेकिल्ला आहे। आम्ही हा बालेकिल्ला राखणार आहे, खेचून आणणार आहे आणि आम्ही आता सर्वजण एकत्र आहोत याचाच मला आनंद आहे।